जरांगे पाटलांना जेव्हा मी भेटायला गेलो ते माझा वाढदिवस होता आणि निवडणूक तर होतीच. आता माझ्या ग्रुप ग्रामपंचायतला 1800 मतदान होतं. या 1800 मतदानापैकी मला फक्त 1000 मिळालं. ते माझ्या गावामध्ये साड्या घेऊन आले. साड्यांमध्ये काय ते मनी असतात सोन्याचे, काही स्टॅपलर, या खिशामध्ये काँग्रेसचे पैसे घेऊन आणि समोरच्या माणसाला म्हणायचा भाजपचा देत असेल तर भाजपचे पैसे घे, काँग्रेसला देत असेल तर काँग्रेसचे घे, सावळेल करू नको. अनुराधाताई चव्हाण ज्या आमदार आहेत त्यांनी देखील पूर्ण ताकद लावून दिली. साम दाम दंड भेद. एखाद्या कार्यकर्त्याने स्टेटस जरी ठेवलं तर त्याच्या घरी जाऊन बसायचं, त्याला स्वतः अतुल चव्हाण फोन करायचे. असे एक ना अनेक फंडे या अनुराधाताई चव्हाण आणि रावसाहेब दानवे यांनी वापरले. नाही सगळे सीटं गेले, चल सावळेचं गेलं नाही पाहिजे, ओढत बाजार जाऊ देणार नाही, एवढी ताकद त्यांनी लावून टाकली आणि ती युती तोडली. 11 फेऱ्या होत्या. 9व्या फेरीपर्यंत 1100च्या लीडनं आम्ही पुढे होतो. 10वी आणि 11वी फेरीमध्ये त्यांचं गावाची बूथ होते. आज आपल्यासोबत आहेत मंगेश साबळे. आज ते आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती. सर्वप्रथम जिल्हा परिषद निवडणूक आणि या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं तुम्ही उमेदवार म्हणून रिंगणात होतात. काय भावना आहेत, कशा पद्धतीनं ही निवडणूक तुम्ही अनुभवली आहे? नक्कीच पक्ष म्हटल्यावर ही निवडणूक माझ्यासाठी नवीन होती. वेगवेगळ्या अँगलनी लोक विचार करत होते. सगळ्यांसमोर या ठिकाणी मी गेलो, माझा पर्स्पेक्टिव्ह त्यांना समजून सांगितला व काही लोक जे होते 10 पैकी 6 जण असं म्हणायचे की पक्ष पाहिजे. त्यांच्या भावनेचा आदर करून या ठिकाणी आम्ही सुरुवात केली. रिस्पॉन्स चांगला मिळाला. कोणीही या ठिकाणी आम्हाला तिरस्काराच्या भावनेनं वागणूक दिली नाही. मात्र जो मित्र पक्ष होता त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी गेम केला. युतीमध्ये जागा सुटली. 2:55 फॉर्म भरायला बाकी असताना AB फॉर्म देऊन आमचा घात त्यांनी या ठिकाणी केला. त्याचे परिणाम असे झाले की जो उमेदवार होता समोरच्या पक्षाचा त्यांना AB फॉर्म लवकर न मिळाल्यामुळे त्यांनी वातावरण भावनिक केलं. त्यांच्या त्या ठिकाणी मंदिरावर सगळ्यांनी, पूर्ण गाव ओढत बाजार गावामुळे सगळ्यांनी शपथ घेतली की अपक्ष म्हणून आपण यांना उभं करायचं. आपण जसं म्हणतो हरे का सहारा, तर AB फॉर्म न मिळाल्यामुळे ते हरल्यासारखे होते. त्यांना सहारा मिळाला. त्यांनी समाज गाव एकत्र केलं, मूठ बांधली आणि यांनी वेळेवर AB फॉर्म देऊन टाकला. तो कुठतरी आमचा मायनस पॉईंट ठरला. त्यांनी जे भावनिक वातावरण तयार केलं होतं शेवटपर्यंत आम्हाला त्यांच्या गावातलं ते तोडता आलं नाही. हा कुठतरी माझा मायनस पॉईंट ठरला. म्हणजे शिवसेना आणि भाजप ही युती जशी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला बघायला मिळाली, तशीच युती ही वडोद बाजार जिल्हा परिषद गटात देखील होती. परंतु ऐन वेळेला ही युती तोडून तुमच्या विरोधात उमेदवार देण्यात आला. हे तुमचं या ठिकाणी स्पष्ट असं मत आहे? आहे, जाहीर आहे. युती झाली होती, वेळेवर फॉर्म दिला, युती तोडून टाकली, त्यामुळे हे सगळे गणित बिघडले. निश्चितच. मग ह्या गोष्टीची कल्पना तुम्हाला होती की आपली आणि शिवसेनेची आणि भाजपची युती आहे, त्यामुळे या युतीमधनं आपण शिवसेनेचे उमेदवार आहोत आणि आपला विजय या ठिकाणी निश्चित असा मानला जात होता शेवटच्या 5 मिनिटांना अगोदर. म्हणजे तुम्ही म्हणालात की अगदी 2:55 त्यांना AB फॉर्म देण्यात आला आणि नंतर हे सगळं घडलं. तर हा एका प्रकारे विश्वासघात आहे का, असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच हा खूप मोठा विश्वासघात आहे. म्हणजे हा लोकांच्या भावनेशी केला गेलेला एक गेम आहे. लोकांच्या भावनेच्या विपरीत केला गेलेला एक गेम आहे आणि त्याच्यामुळं बांधून घेण्यात आलं, मंदिरावर बोलवून शपथा घेण्यात आला. अच्छा. आणि मग ते लोक फसल्या गेले. मी वारंवार त्यांच्याकडे गेलो, विनंती केली, तर ते म्हटले भाऊ आमचा शब्द गेलेला आहे. हा ठीक आहे, आम्ही जरी मुस्लिम समाजाचे असलो, इतर समाजाचे असलो किंवा आम्ही जरी इतर पक्षाचे असलो तरी आमच्या गावातील माणसाला AB फॉर्म मिळाला नव्हता म्हणून आम्ही मंदिरावर जाऊन अपक्ष लढायचं म्हणून शपथा घेतलेल्या आहेत. आता आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. हा, त्यांनी आम्हाला थोडंसं अंधारात ठेवून AB फॉर्म पक्षाचा जोडला आणि पुन्हा पक्षाचं काम करायला लागले. त्यामुळं आमची नाराजी आहे, पण आम्ही जी शपथ घेतली, आम्ही आमचं इमान विकू शकत नाही, बेमान होऊ शकत नाही. त्यामुळं हा फटका त्या गावातूनच फक्त आपल्याला बसला. बाकी इतर जवळपास 19 गावामध्ये साहेब आपल्याला लीड आहे आणि विजय निश्चित आपला जवळपास झालेला होता. बरं, आता जो वडद बाजार जे जिल्हा परिषदेचं सर्कल आहे, वडद बाजार गट ज्याला आपण म्हणतो, या गटामध्ये प्रभावशाली अशी कुठली गावं होती की ज्यामधनं तुम्ही आणखी थोडासा जोर लावला असता तर कदाचित ही निवडणूक आपल्या बाजूने करता आली असती? माझं स्वतःचं गाव होतं ना. अच्छा. माझ्या ग्रुप ग्रामपंचायतला 1800 मतदान होतं.
या 1800 मतदानापैकी मला फक्त 1000 मिळालं. त्याचं कारण आहे माझं 800 मतदान बाहेर गेलं. त्याचं कारण आहे मी कामावर विश्वास ठेवला. मी म्हटलं आपण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्यामुळं आपल्याला मग त्या ठिकाणी नोटा चालल्या, नोटा तशा नोटा नाही, तसं नाही झालं. ते मी विश्वास ठेवला गावचा मॉडेल म्हणून मी बाकीच्या गावामध्ये फिरलो, पण त्यांनी माझ्या गावावर अटॅक केला. ओके. मग ते माझ्या गावामध्ये साड्या घेऊन आले, साड्यांमध्ये काय ते मणी असतात सोन्याचे, काही स्टॅपलर करून फक्त माझ्याच गावात साड्या वाटल्या, इतर कुठल्याच गावात वाटल्या गेल्या नाही, आणि त्यांच्या गावात वाटल्या, ओढत बाजारमध्ये आणि माझ्या गावामध्ये. मग त्या साड्यांचा काय परिणाम झाला मला वाटलं काय नाही, आपलेच लोक आहे, आपण कामं केलेलं आपल्याला सोडणार नाही, पण त्याच्यात काहीतरी वेगळं होतं हे मला नंतर कळालं. आणि हे सगळं सुरू असताना मी बाहेरच्या गावांवर पूर्ण ताकद लावली. त्यांच्याच गावात मी 4 वेळेस गेलो, 4 वेळेस त्या लोकांच्या पाया पडलो. मात्र त्या ठिकाणचे लोक हो म्हणत नव्हते, नाही म्हणत नव्हते, आणि कामही केलं नाही त्यांनी. जर मला स्पष्ट नाही म्हटलं असतं तर मी 4 गाव शिल्लक बघितल्या. हो देंगे ना मिया, देते ना मिया, देरे देरे बोल रे देरीच नाही म्हणून दियाच नाही, असं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि पूर्ण गावाने एक गट्टा जे ग्रुप ग्रामपंचायत 4000 मतदान होतं, जवळजवळ 3200-3500 मतदान वन साईड त्यांनी मारलं. बरं, काँग्रेसचे त्या ठिकाणी जे उमेदवार होते त्यांनी देखील त्या ठिकाणी ताकद लावलेली होती. सगळी ताकद त्यांनी त्या ठिकाणी ओढत बाजारमध्ये लावली होती, बऱ्यापैकी मोठी ताकद लावली होती. तरी देखील त्यांचा देखील त्या ठिकाणी खचून असा पराभव झाला. गावाने त्या शब्द दिल्यामुळे, शब्दात बांधील असल्यामुळे त्या गावाने त्यांना सोडलं नाही. आणि मात्र आमच्या गावात आम्ही काम केलं या भरवशावर असल्यामुळे, आम्ही दुर्लक्ष झाल्यामुळे आमच्या गावाचं 1800 ग्रुप ग्रामपंचायतचं मतदान 800 त्यापैकी बाहेर गेलं. 1100 मतदानाची त्यांना लीड आहे. 550-600 मतदान जर अजून माझ्या गावात मी ताकद लावली असती तर आपलं सीट निघालं असतं. मग आता अशा वेळेस की चला आपण ज्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढतोय ते मुद्दे जे आहेत आपले ते विकासाचे मुद्दे आहेत, कामाचे मुद्दे आहेत. आपण काम या अगोदर केलेलं आहे, आपण काम दाखवलेलं आहे, त्याचे सर्टिफिकेट द्यायची बिलकुल गरज नाही आहे. पण मग असं होत असताना आपल्या गावातनंच आपल्याला जर का असा मोठा फटका बसत असेल तर निश्चितच ही एक खच्चीकरण झाल्यासारखी बाब आहे. या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, आणि आगामी काळात या गोष्टीला काउंटर करण्यासाठी काय काय उपाययोजना तुम्ही शोधलेल्या आहेत? नाही, त्याच्यामध्ये असं झालं, आपण म्हणतो ना प्रामाणिकपणा अति असला की त्रास होतो. तर माझ्या गावात मी चुकीचे कामं काहीच केले नाही, करूही दिले नाही. चुकीचे कामं करू दिले नाही किंवा कोणावर माझ्याकडे सत्ता आहे म्हणून अन्याय देखील केला नाही. गावामध्ये पारदर्शकता मी या ठिकाणी आणली. मग त्याच्यामुळे काय झालं, जे पैसे घेणारे लोक होते, ज्यांचे पोटच पैसे घेऊन भरत होते, जसं की 4-10 विहिरीच्या फायली जमा करायच्या, त्यांच्याकडून 5-5 हजार 10-10 हजार जमा करायचे. 40-40 वर्षापासून जे प्रस्थापित लोक होते त्यांचं राजकारण माझ्यामुळे एका वर्षात संपून गेलं. एका वर्षामध्ये गावामध्ये जवळपास 3-4 कोटीचे कामं केले, 2 वर्षामध्ये 9 कोटीचे कामं केले. आणि मला सरपंच होऊन आता आपण म्हणतो भास्कररावजी पेरे असतील, पोपटराव पवार साहेब असतील, 30-30, 40-40 वर्ष, 20-20 वर्ष ते सरपंच राहिले. माझा कार्यकाळ बघा साहेब तुम्ही, 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे. 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रामाणिकपणेचं एक उदाहरण मी त्या ठिकाणी उभं केलं. त्याच्यामुळे ज्या लोकांच्या पोटावर पाय पडला, माझ्या गावातला एक माणूस या खिशामध्ये भाजपचे पैसे घेऊन फिरत होता, या खिशामध्ये काँग्रेसचे पैसे घेऊन फिरत, आणि समोरच्या माणसाला म्हणायचा भाजपचा देत असेल तर भाजपचे पैसे घे, काँग्रेसला देत असेल तर काँग्रेसचे घे, सावळेल करू नको. कारण त्यांच्या माझ्यामुळे, माझ्या कामामुळे, माझ्या पारदर्शकतेमुळे त्यांच्या पोटावर पाय पडलं. असे 7-8-10 सगळी टोळी ती एक झाली आणि त्यांनी त्या उमेदवाराला आयडिया दिली की अशा अशा पद्धतीनं या ठिकाणी घुसा. आणि त्यात तो एक आपला फॅक्टर मला केवळ पाडण्यासाठी म्हणून खूप जास्त प्रयत्न झाले का? पाडण्यासाठी. ठीक आहे, विजयी करा म्हणणाऱ्यांची संख्या ही प्रचंड होती, पण पाडण्यासाठी जे उपद्रवी मूल्य कामाला आले. माझी खासदार रावसाहेबजी दानवे यांनी सभा घेतल्या. अच्छा. यांनी फोन केले, यांनी उमेदवाराला विविध पद्धतीची जी मदत असते ती सगळी मदत पुरवली. अनुराधाताई चव्हाण ज्या आमदार आहेत त्यांनी देखील पूर्ण ताकद लावून दिली. साम दाम दंड भेद. एखाद्या कार्यकर्त्याने स्टेटस जरी ठेवलं तर त्याच्या घरी जाऊन बसायचं, त्याला स्वतः अतुल चव्हाण फोन करायचे, त्यांच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आल्यात. आता हे राजकारणामध्ये अधिकाऱ्याने किती पद हस्तक्षेप करायला पाहिजे याच्यावर मी थोडंसं बोलणार आहे, त्याला अजून वेळ आहे, आता पुराव्यानिशी मी बोलेल. मग फोन करायचे,
एखादा कार्यकर्ता सामान्य नवीन घरातील तरुण असेल, त्याच्या मागे 5-25 लोक असेल, त्याला कसं दाबायचं, त्याला आमिष द्यायचं, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, नाहीच काय आवरला तर भावकीतून बाहेर टाकून द्यायचं. असे एक ना अनेक फंडे या अनुराधाताई चव्हाण आणि रावसाहेब दानवे यांनी वापरले. त्या मानाने काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळेसाहेब यांनी जास्त काही लक्ष घातलं नाही किंवा त्यांनी येऊन बघितलंही नाही. मात्र या लोकांनी खूप जास्त प्रमाणात युतीच्या सीट असलेल्या सहकार्याला धनुष्यबाणाच्या पाडण्याचा एवढा प्रयत्न केला. त्याचे परिणाम त्यांना असे दिसत होते की हे लोकसभा लढलेलं आहे, इथं जर निवडून आलं तर पुन्हा लोकसभा आहे, पुन्हा लोकसभेला लढेल, नंतर पडलं तर पुन्हा विधानसभा आहे, पुन्हा विधानसभेला लढेल, त्याच्यापेक्षा त्याला इथंच पाडा. मंगेश साबळे विजयी झाले असते तर सगळ्यात जास्त धोका विधानसभेला आणि लोकसभेला कुणाला जाणवत होता बरं? नाही विजय, मी तर शपथच खाल्लेली साहेब, तुम्हाला मी वारंवार सांगतो, एकही निवडणूक सोडणार नाही. ग्रामपंचायत लढलो, सोसायटी लढलो, लोकसभा लढलो, आता विधानसभाही लढलो आणि आता जिल्हा परिषदही झाली. आता पुन्हा विधानसभा आहे, पुन्हा विधानसभा लढू, थांबायचं नाही. कारण की निवडणूक ही एकमेव अशी प्रक्रिया आहे ज्याच्यातून सामान्य गोरगरीब कष्टकरी समाजाचं आयुष्य बदलू शकतं. एखाद्या वेळेस भरतो बरं का मी, एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या देवाला नारळ फोडलं तर तो देव तुम्हाला पावेल की नाही हे सांगता येत नाही. पण तुम्ही चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं तर तुमचं नशीब फळफळेल हे मात्र नक्की आहे. ही संविधानाची ताकद आहे. तर मग आता माझा प्रश्न मुळात तो आहे की निश्चितच की या वेळेला ज्या मतदारसंघामधनं तुम्ही आता लोकसभेला जालना लोकसभा मतदारसंघ, विधानसभेला फुलंब्री विधानसभा मतदारसंघ आणि आताचे जे विद्यमान फुलंब्रीचे आमदार आहेत किंवा जालन्याचे खासदार आहेत, यांना कुठेतरी धोका वाटत होता का की मंगेश साबळे यावेळेस जर का जिल्हा परिषदेला निवडून आला की पुढे आपल्याला लोकसभेला हा जड जाणार आणि पुढे विधानसभेला देखील हा आपल्याला जड जाऊ शकतो? नक्कीच धोका वाटत होता, म्हणून एवढे प्रयत्न केले. माझी युतीची बैठक चालू होती. युतीच्या बैठकीमध्ये सन्माननीय जे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी देखील सांगितलं त्या आमदारांना की बाबा मंगेशच्या नावाला विरोध करण्याला काही हरकत नाही, तो चांगला पोरगा आहे. पण त्यांनी मला सांगणाऱ्यांनी सांगितलं की ती ऐकतच नव्हती ती बाई. नाही सगळे सीटं गेले, चाल साबळेचं गेलं नाही पाहिजे, ओढत बाजार जाऊ देणार नाही, एवढी ताकद त्यांनी लावून टाकली आणि ती युती तोडली. मला त्याचं काही नाही, कारण मी विरोधातच होतो. मी सेक्युलर विचाराचा अगोदरच होतो. या सत्तेच्या वाभाडी काढून या ठिकाणी इथपर्यंत मी आलेलो होतो. मला त्याचं काहीच वाईट वाटलं नाही. पण त्याचे जे परिणाम झाले ते वाईट झाले. त्याचे जे परिणाम झाले ते माझ्या निर्णयावर घात करणारे झाले. भावनिक वातावरण त्या गावचं बनलं, त्यांनी शब्द दिला आणि हे सगळं घडून आलं. बरं, आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची रचना जर आपण पाहिली आणि या मतदारसंघाच्या आजूबाजूचे जे काही शहरं आहेत, मग छत्रपती संभाजीनगरचाच खूप मोठा भाग फुलंब्रीमध्ये येतो. तर या सगळ्या जिल्हा परिषद सर्कल्समध्ये भाजपचा वर्चस्व राहिलेला आहे, हे आता निकालावरनं म्हणजे दिसून आलं आहे आपल्याला. तर हा वर्चस्व पाहता जो एक विरोधी गट आहे किंवा ज्यांना ठरवून पाडण्यात आलेलं आहे किंवा ज्यांचे तिकीटं ऐन टायमावर बदलण्यात आले आहेत किंवा ज्यांना जो अपेक्षित स्कोप होता भाजपकडनं तो बऱ्याच अंशी दिला गेलेला नाही आहे. त्याचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर लाडसावंगी जिल्हा परिषद गटामध्ये तशीच परिस्थिती होती. त्यानंतर करमाड जिल्हा परिषद गटामध्ये बऱ्यापैकी तशी परिस्थिती होती. त्यानंतर आडगाव जिल्हा परिषद गटात तशीच परिस्थिती बघायला मिळाली. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची फळी ही आगामी काळात विधानसभेच्या वेळेस उपद्रवी मूल्य सिद्ध करेल असं वाटत नाही का तुम्हाला? काय वाटतं या विषयाकडे कसं बघता तुम्ही? नाही याच्यामध्ये जे सन्माननीय राज्यपाल बागडे नाना आहेत त्यांचे जे कार्य होते ते संपवण्याचं काम या विद्यमान आमदारांनी केलं. येस, एक्झॅक्टली. माझा मुद्दा उदाहरण माझ्या सर्कलमध्ये देखील झालं. माझ्या सर्कलचे जे उमेदवार होते जिल्हा परिषदचे सर्जेराव पाटील मेटे म्हणून बागडे नानांचे कार्यकर्ते होते आणि जे आता जिल्हा परिषद सदस्य झाले ते या आमदारांचे कार्यकर्ते. त्यांचे 2 महिने भांडणं चालले की तिकीट द्यायचं कुणाला. तर तिथं देखील त्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करून या कार्यकर्त्याला तिकीट देऊन, इथं लाडसावंगीमध्ये त्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करून. पण बापूंनी हे पठाडे बापू आहेत, ते बापू आहे, त्यांनी बरोबर गेम या ठिकाणी फिरवला, सेट केला. त्याच्यात अजून जरा कच्चा असल्यामुळे मला तो गेम फिरवता आला नाही. पण ठीक आहे, अजून आता मी सोबत आहेच त्यांच्या, आता बघू काय होतं. निश्चितच. चळवळीतले बरेचसे लोक आता राजकारणात येतात. चळवळीतल्या लोकांना राजकारण किती डिफिकल्ट जातं, कारण तुम्ही चळवळीमधून येत आहे? मुळीच नाही, खूप सोपं जातं. चळवळीतल्या लोकांना राजकारणात फक्त पाया पडायचं काम असतं.
काम सांगायचं काम नाही. माणसाकडे जायचं, बाबा नमस्कार, मी मंगेश साबळे बोलतो. काम अरे तुम्ही हा, तू मंगेश साबळे आहेस का? अरे तुला बघितलं नाही, हे एवढंच काफी असतं. मग तुला मतदान देणार मी, बाकी जे काळजी गणित करू. आहे जसं पैसा हा, बाकी आहे. जे गणित आहे चळवळीत आता ते डिपेंड करतं. मी माझा एकही असा राजकीय नेता सोडला नव्हता ज्याला मी त्याचे वाभाडे काढले नव्हते. हो आणि ते मला वाटतं ह्या निवडणुकीत प्रचंड जड गेला असेल तुम्हाला, कारण तुम्ही एका पक्षाकडून निवडणूक लढत होता. सत्तार साहेब देखील साहेब स्वतः बोलले की मेरे से भी अगर गलती हो गई तो मेरे को छोडेगा नाही बोले. त्याच टायटलवरती व्हिडिओ बनवला आम्ही पुढे. ते म्हणजे एवढं प्रचंड त्यांनी या ठिकाणी मी उत्पात त्यांचा हे करून ठेवला होता. पण राजकारणामध्ये राजकारण यालाच म्हणतात. तुम्हाला संबंध जोपासावे लागतात, बरोबर. पण तिथं जनतेचं नुकसान होतं. समाजकारण याला म्हणतात की तुम्ही जनतेचा संबंध जोपासतात, राजकारणाशी तुम्हाला घ्यायचं नसतं. पण राजकारणाचा आणि समाजकारणाचा ताळमेळ मला या ठिकाणी या निवडणुकीत बसवता आला नाही, किंवा जो बसला होता तो समोरच्यांनी बसू दिला नाही, असं कुठतरी चित्र दिसल्यामुळे, घडल्यामुळे हा माझा या ठिकाणी आज विजय थांबलेला. बरं, आता जो विजय थोडक्यात हुकलेला आहे, सुरुवातीला अशी परिस्थिती होती की अक्षरशः मला वाटतं सुरेश धस यांनी देखील एक पोस्ट केली होती, कदाचित तुमच्या बघण्यात असेल नसेल, पण खूप आम्ही सुद्धा पोस्ट केल्या होत्या. नाही, मी तर पोस्ट करूनही टाकलेली होती. तर खूप साऱ्या पोस्ट अशा व्हायरल झाल्या की मंगेश साबळे विजयी. प्रचंड आनंद तुमच्या चाहत्यांनी, शिवाय तुमच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. असं काय घडलं नेमकं की पराभवाला सामोरं जावं लागलं? म्हणजे त्या फेरीमध्ये आम्हाला नाही 11 फेऱ्या होत्या. 9व्या फेरीपर्यंत 1100च्या लीडनं आम्ही पुढे होतो. 10वी आणि 11वी फेरीमध्ये त्यांचं गावाचे बूथ होते 4 पोलिंग. तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असेल की 10वी आणि 11वी फेरी ही त्यांच्या गावची आहे. ओके, कॅरी ऑन. ही जाणीव आम्हाला होती. मात्र त्या गावामध्ये 1400 ते 1500 मुस्लिम मतदार आहेत. आमची भावना अशी होती की मुस्लिम मतदान हे कमळाला मतदान करणार नाहीत, हे पंजाला मतदान करतील. म्हणजे 1400 पैकी 1000 लोकांनी जरी पंजाला मतदान केले तर राहिली किती लीड राहील ते किती? 3200 पैकी राहतात 2200 मधून 500-600 मतदान आपल्याला पडेल. 500-600 आपल्याला पडल्यानंतर राहतात 1500-1600. 1500-1600 आपण इकडनं लीड घेऊन जाणार आहे, त्यांचे तेवढे कमी होणार आहे, सीट लागून जाते. पण त्या गावात साहेब 80-90 मतदान पडलं आम्हाला. काँग्रेसला 200-300 मतदान पडलं. हे गाव एक होतं हे आम्हाला नंतर कळलं, निकाल लागल्यानंतर. त्या गावामध्ये भले तुम्ही कितीही सुरुवातीला जोर लावलेला होता, तो तुमचा ऐन निकालामध्ये तो जोर सगळा तुमच्या कळू दिला नाही की फिरताना तुमच्या सोबत फिरले, पण जे बटन दाबायचे ते बटन दाबले सुद्धा नाही आणि काही बोलले सुद्धा नाही पण म्हटले, तटस्थ होत, होच म्हणत राहिले शेवटपर्यंत. बरं, तर आता हा पराभव किंवा या पराभवातनं तुमचे कार्यकर्ते किंवा तुमच्या सोबत असणारे मंडळी किंवा मतदारांच्या भावनांचा कशा पद्धतीनं विचार करताय तुम्ही? नाही, मुळीच नाही. मी पराभव याला मानत नाही. जरी पराभव झाला असेल तर 8200 लोकांनी मला मतदान केलंय ना, त्यांच्यासाठी कोण काम करेल? 8200 लोकांनी माझ्यासाठी मतदान केलंय. उद्या त्यांची फडफड होणार आहे, हे त्यांना काम देणार नाही, ते त्यांना जवळ घेणार नाही. त्यांचा उमेदवार मी आहे, त्यांचा जिल्हा परिषद सदस्य मी आहे, त्यांच्यासाठी मी भांडणार आहे. त्यांच्या समस्या, त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या, त्यांनी जे जे माझ्यासाठी केलंय ते सगळं मला त्यांच्यासाठी करायचं आहे आणि ते करावं लागणार आहे. आता बऱ्याचदा तुमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये काही निगेटिव्ह कमेंट्स असतात की मंगेश साबळे हे स्टंट करतात नेहमीच. एवढा आज सकाळी तुम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली, काल परवा पराभव झाला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पोस्ट टाकून की उद्या सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला कामाला सुरुवात करायची, तर मग पुन्हा एकदा तशाच आशयाच्या कमेंट्स या त्या ठिकाणी यायला लागल्या की झाले यांचे स्टंट सुरू. काय वाटतं तुम्हाला, कामाला सुरुवात करणं हा स्टंट आहे की एक तुमच्यामध्ये ती भावना काय आहे नेमकी? नाही, स्टंट म्हणत असतील लोक, वाटत असेल त्यांना, पण इथपर्यंत जे आलोय आम्ही तेच करून आलोय आणि त्याचे परिणाम आमच्याकडनं काय होतं, आम्ही जर डफडं वाजवलं तर दाखवता येतं आम्हाला. लोक बघतात, डफडं वाजवलं सगळे बघतात, कारण लोकांना वेगळं वाटतं, पण त्याचे परिणाम लोक बघत नाहीत ना. आम्ही परिणाम पण टाकतो, पोस्ट करतो डफडं वाजवलं हे झालं. आज मी MSCB कार्यालयात गोधडी घेऊन बसलो, हे सगळे बघतील, पण त्याच्यानंतर काय झालं हे कोणीच बघायला. 15 गावांचा प्रश्न सुटला. 14 ते 15 गावाचं 48 तासामध्ये सर्वे करून तिथं ट्रान्सफॉर्मर पाहिजे का, वायर पाहिजे का, पोल पाहिजे की, डिप्यांना फीस पाहिजे, सगळं कव्हर करा असे आदेश पौरकर साहेब जे माननीय कार्यकारी अभियंता आहे त्यांनी काढलेत, लेखी स्वरूपात काढलेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे प्रश्न मागच्या 6-7 वर्षापासून नव्हे तर
आमदाराचं जे काम होतं, आमदारांनी त्या ठिकाणी चव्हाण आमदारांनी मतदान मागितलं, 2 वर्ष झाले फिरकून बघितलं नाही. ते लोक मला बोलले की बा तुम्ही असंच करतात, ती बाई आमदाराला मतदान मागायला आली होती, तिला देखील आम्ही मतदान दिलं, ती लाईट देते म्हणली, आलीच नाही 2 वर्ष झाले. मग हे माझ्या डोक्यात होतं, कुठतरी यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. असं जर सुरू राहिलं तर यांचा विश्वास उडून जाईल मतदारावरून. आणि त्याचं कारणच हे साहेब, लोक निवडून आल्यानंतर तिकडं जात नाहीत बघायला, म्हणून लोक पैसे घ्यायला लागले. लोकांना माहिती आहे हे येतच नाहीत परत 4 वर्ष. मग 4-5 हजार का होईना तेवढंच कपडे बुटं डाळ पाणी लोकांचं चालतं. त्यांची काय चूक आहे? जर लाईट त्यांना भेटत नाहीये, मग ते आकडे टाकून मग धरला का आकडा, मग ते म्हणते 4,000 आपण यांच्याकडनंच घेतले, त्याला देऊन टाकू. अशी मानसिकता या नेत्या लोकांनी ती तयार केलेली आहे. त्याच्यावर आघात अगोदर आपल्याला करावा लागेल. म्हणूनच जे उमेदवार निवडून आले, मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या आईचं दर्शन घेतलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की इथं आता आपला हा वैर संपलेला आहे, आपली लढाई संपलेली आहे, आपण आपल्या पद्धतीनं आता पुन्हा आपलं समाजकार्य सुरू करू, तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करा. बरं, आता ज्यावेळेस तुम्ही विजयी उमेदवारांच्या घरी गेल्या होतात, त्याचे पोस्ट देखील तुम्ही केले, तर काय भावना होती त्या दरम्यान? आणि आपण पराभूत झालोय किंवा आतापर्यंतचं आपण एकमेकांचे विरोधात ही सगळी निवडणूक लढत होतो, सगळे वेगवेगळे राजकीय डावपेच ते सगळे. जे उमेदवार आहे त्यांचा स्वभाव अत्यंत लोकप्रिय आहे, शांत स्वभावाचे ते आहेत, वाईट कोणाला बोलत नाही, काय नाही, कामात मागे पुढे असतीलही पण स्वभाव त्यांचा चांगला आहे. त्यांच्या आई देखील त्या ठिकाणी सदस्य होत्या, त्यांचे बंधू 200 मताने या ठिकाणी पराजय त्यांना स्वीकारावा लागला होता. ही सगळी भावनिक पार्श्वभूमी बघता त्यांनी देखील खूप मेहनत घेतली. आता हे वरिष्ठांनी माझे गेम केले, पण त्यात त्यांची काही चुकी नाही, किंवा माझे कार्यकर्ते आणि त्यांचे कार्यकर्ते समोर यायला लागले, एकमेकांना पोस्ट टाकायला लागले. हारला इकडनं पोस्ट, जिंकला इकडनं पोस्ट. कार्यकर्ते सगळे सामान्य लोक, शेतकऱ्यांची पोरं असतात, त्यामुळं त्यांना म्हटलं की हा वाद इथं संपवा, आपण सगळेजण एक आहोत, सोबत काम करू, विषय संपवला. आता जिल्हा परिषद झाली आहे, आगामी निवडणुकीला आता बराचसा मध्यंतरीचा काळ आहे. ह्या काळातली रणनीती काय, कशा पद्धतीनं मंगेश साबळे आम्हाला बघायला मिळणार वेगवेगळ्या टप्प्यांवर? असं संघटन फक्त मी एकटा आंदोलन करायचो, आता लोकांसोबत करत जाईल. शेवत्याचा प्रश्न आहे, शेवत्याचे लोक राहतील. शेलगावचा प्रश्न आहे, शेलगावचा राहतील. शिल्लोडचे प्रश्न आहे, शिल्लोडचे राहतील. फुलंब्रीचा प्रश्न आहे, फुलंब्रीचे लोक राहतील. लोकांना लोकांसाठी आंदोलनात लोकशाहीच्या प्रवाहात आणणं हे माझं काम राहील आणि तेच या पद्धतीनं मी करत राहील. बरं, आतापर्यंत तुम्ही एक अपक्ष म्हणून वेगवेगळ्या निवडणुकांना सामोरे गेलेले आहात. आता एका पक्षाचा झेंडा तुमच्या हातामध्ये आहे, कधीपर्यंत हा झेंडा हातात राहील? नाही, आता मी दौरा केला, जवळपास 24 गावापैकी 22 गावाला मी भेटीगाठी देऊन आलो. प्रत्येक गावामध्ये मी विचारलं की बाबा आता हे धनुष्यबाण असंच ठेवायचं का, काय करायचं? तर माझ्यासोबत प्रत्येक गावात जवळपास 200 ते 250, मला हे सांगायला तुम्हाला आवडेल साहेब, लोकसभेलाही 1,55,000 मतदान जे होतं ते तरुण बांधवांची मेहनतीचं फळ होतं. बरोबर. आता देखील गावागावातला प्रत्येक तरुण आपल्या बाजूने उभा होता. या प्रत्येक तरुणाचं म्हणणं आहे की आता धनुष्यबाण सोडायचा नाही, आपण धनुष्यबाण घेऊनच आता या ठिकाणी पुढे जाऊ. मग आमचा असा निर्णय झाला की या सगळ्या पोरांना एकत्र घेऊन गावागावामध्ये शाखा स्थापन करायच्या शिवसेनेच्या आणि धनुष्यबाण घेऊनच या ठिकाणी आता आपण काम करायचं. बरं, आता ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या अगोदर तुम्ही अपक्ष पद्धतीनं किंवा इंडिव्हिज्युअल तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकत होतात, ज्याला पाहिजे त्याला बोलू शकत होतात, पण आता तुम्हाला युती धर्म पाळावे लागणार आहेत. त्यातल्या त्यात तुम्हाला शिवसेनेच्या नेत्यांवरती तुम्हाला बोलता येणार नाहीये, भाजपच्या नेत्यांवरती बोलता येणार नाहीये, अजित पवारांच्या नेत्यावरती, राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती तुम्हाला बोलता येणार नाहीये. मग तुमची खूप जास्त गळचेपी होईल असं नाही का वाटत? बोलता येणार नाही ते ठीक आहे, मी बोलणार नाही विनाकारण, पण तुमचं शस्त्रच निघून जात आहे. झाली तर मी शांत बसणार नाही. शेतकऱ्यावर अन्याय झाला तर मी शांत बसणार नाही. जिथं काम होत नाही तिथं मला दांगडा करावा लागला तिथं मी शांत बसणार नाही. हे मी बापूंना बोललोय. ज्या ज्या ठिकाणी माझी गरज असेल त्या त्या ठिकाणी मी विद्रोह तुमच्याशी करेल हे स्पष्टपणे बापूंना मी सांगितले. बापू म्हणले बिंदास, समाजसेवा करत असताना 80% राजकारण आणि 20% समाजकारण आता राजकारणात सुरू आहे, मात्र तुझं 80% समाजकारण आणि 20% राजकारण तुझं आहे, तुला आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी सदैव सोबत ठेवू. त्यांनी जरी परमिशन दिलेली असली तरी जनतेच्या मनात मात्र हा प्रश्न, आणि पत्रकार म्हणून आमच्या मनात तर निश्चितच आहे की आता मंगेश साबळे यांच्या बोलण्यात पूर्वाश्रमीची धार आम्हाला बघायला मिळणार नाही. मग सकाळी काय होतं ते
चालू आहे, बंद करत नाही साहेब मी. मग पक्षाच्या विरोधात जरी कार्यकर्ता असे म्हणून काम करायची गरज पडली तर तिथेही उभं अन्याय राहा. झाला तर आवाज उचलणार, बस एवढंच सांगतो. पण मग बऱ्याच वेळा हां बरेच जण म्हणतात की अपक्ष लढले असते तर विजयी झाले असते. अपक्षामध्ये जाऊन चूक असं केली म्हणतात असते. लोक, पण ज्यावेळेस बटणं दाबायची वेळ येते त्यावेळेस लोक असं म्हणतात की नाही राव, याला मतदान दिलं तर वाया जायला लागले, याच्यामुळं आपला काँग्रेसचा पडायला लागला, याच्यामुळं आपला भाजपचा पडायला लागले, लोक थडी धरून घेतात. आता मी 2 नंबरला आलोय तर काँग्रेसमुळं मंगेश साबळे पडले असं लोक म्हणतात. अपक्ष आलो असतो, 3 नंबरला आलो असतो तर लोक म्हणले असते यार या मंगेश साबळेमुळं काँग्रेसचा उमेदवार पडला. म्हणजे हे जे डाग आहे, हे डाग माझ्याबरोबर फक्त मलाच ते लागत नाही तर माझ्याबरोबर फिरणाऱ्या प्रत्येक तरुण बांधवाला, मेहनत घेणाऱ्या प्रत्येक तरुणाला ते लागतात. त्यामुळे ही काळजी घेणं आता गरजेचं आहे इथून पुढं, की आपण जे काही करतोय ते त्यांना त्याचा धक्का लागणार नाही, त्यांच्या गरिमेला ठेच पोहोचणार नाही, याचा सगळा विचार करून आम्ही हा निर्णय आता इथून पुढे घेणार आहोत. आगामी काळातल्या ज्या तुमच्या ध्येय धोरणांमध्ये कुठलाही बदल न होता तुम्ही ही सगळी कामं करणार आहात, हे जे काही तुम्ही या ठिकाणी प्रिडिक्ट करताय, निश्चित याला तुमच्या पक्षाकडनं किंवा तुमच्या युती धर्माकडनं मान्यता मिळू शकेल. माझा प्रश्न त्याच संदर्भातला, ज्या संदर्भाचा याच्या आधीचा मी केला तुम्हाला. नक्की शेतकऱ्यावर अन्याय झाला तर मी विद्रोह करणार, एवढीच एक माझी अट मी ठेवलेली आहे. बाकी काम करण्यासाठी पक्षाची सुद्धा साहेब गरज लागते. आज ज्या ज्या ठिकाणी मी आश्वासन दिले त्या ठिकाणी बरेच रस्त्याचे आहेत, सभागृहाचे आहेत, व्यायामशाळेचे आहेत, शाळेचे आहेत. ते करण्यासाठी सत्ता मला लागेल, सत्तेच्या माध्यमातून ते कामं मी करू शकेल. इकडनं सन्माननीय भुमरे साहेब आहेत, इकडनं सन्माननीय सत्तार साहेब आहेत, या दोघांच्या निधीमधून ते शब्द मला पूर्ण करता येतील. आज लोकसभेचे खासदार सन्माननीय कल्याण काळेजी साहेब जरी असले या जालना मतदारसंघाचे, तरी ते म्हणतात की निधी नाही, मी काम कसं करू. खासदार असताना देखील निधी नाही, काम कसं करू असं ते म्हणत असतील तर अपक्ष जिल्हा परिषद सदस्य होऊन किंवा विरोधात बसून कामं करता येणार नसतील तर तरुणाला सोबत घेऊन धनुष्यबाणासोबत कामं करणं कधी आम्हाला योग्य वाटतं. बरं, चला एक रॅपिड फायर 2-4 प्रश्न घेऊयात आणि या पॉडकास्टचा आपण समारोप करूया. एक मराठा चेहरा म्हणून पराभव पत्करावा लागला का? नाही, मुळीच नाही. कारण समाजात आता सगळेच आहेत. व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणारा चेहरा म्हणून व्यवस्थेने पराभव केला. बरं, अपक्ष लढले असते तर विजयी झाले असते, शिवसेनेकडनं लढले म्हणून 2 नंबरला राहिले का? मुळीच नाही. शिवसेनेकडनं लढलो म्हणून तरुणाची फळी उभी राहिली. अपक्ष असतो तर हे तरुण सोबत आले नसते, समोर आले नसते, आंदोलन त्यांनी मतदान केलं असतं, पण विजयापर्यंत आपण गेलो नसतो. आंदोलन आणि राजकारण, समाजकारण की राजकारण भविष्यात? 20% राजकारण, 80% समाजकारण. नेत्यांना भिडायची तीच शैली असणार की बदल होणार? जिथं जिथं नेता अन्याय करेल तिथं तिथं हा मंगेश साबळे विद्रोह करेल. मला पुढचा एक प्रश्न घ्यायचा. ओके, कॅरी ऑन. बरेच जण असं म्हणतात कमेंटच्या माध्यमातून की जरांगे पाटलाला तुमची जी भेट झाली नंतर आणि त्याचा थोडासा परिणाम झाला, त्यामुळे सुद्धा तुमचा पराभव झाला, इथपर्यंत बोलताय. नाही, ते तसं नव्हतं. त्यांनी काय केलं, जरांगे पाटलांना जेव्हा मी भेटायला गेलो ते माझा वाढदिवस होता आणि निवडणूक तर होतीच. आता ते स्वार्थ आपण लपवू शकत नाही त्याच्यामध्ये. वाढदिवसाला गेलो तर पाटलांचं दर्शन वगैरे, आशीर्वाद घेणं तो योगायोग होता. पण त्यांनी आमच्या अगोदर जाऊन आले, फोटो काढून आले, फोटो तसाच ठेवून दिला, सांगितलं की आपण शेवटच्या दिवशी टाकू, मोहीम फते. पाटलांनी आशीर्वाद दिला आणि मग हे कार्यक्रम आपला सक्सेस होऊन जाईल. जसं लोकसभेला कल्याण काळे साहेबांनी केलं तसंच. मग मला हे कानावर आलं. मग मी दादांच्या जे आहेत आपले संपर्क प्रमुख त्यांच्याशी बोललो. ते म्हणे काय हरकत नाही, तुम्ही पण या, भेटून जा. आम्ही गेलो, आम्हालाही दादांनी वेळ दिला, आशीर्वाद दिला. दादांनी माझा वाढदिवस साजरा या ठिकाणी केला. मला खूप छान वाटलं, बरं वाटलं आणि मग आम्ही आमचं काम चालू ठेवलं. त्याचा कुठेही मला काही फटका बसला आला असतं मला मुळीच वाटत नाही. आता हे बोलत असतील विरोधक, 1-2 जण राहतात, मग ते भाजपचेच असतात, काही लोक विरोधी पक्षाचे असतात, हेच ते लोक बोलतात. समाजाचा कुठलाही मला तिरस्कार नाही. मी प्रत्येक भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम, अहिल्यादेवी होळकर सगळ्यांचे नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचे. सगळ्यांविषयी मला आदर आहे. त्यांनी जे ज्ञान दिलं, शिक्षण दिलं, त्याच्यामुळेच या ठिकाणी मी आज बोलू शकतो. भविष्यात भाजपच्या लोकांशी खूप जुळवून घ्यावं लागणार आहे तुम्हाला, म्हणजे मन नसताना? भाजपचे लोक नाही, समाजासाठी काम करणारे चांगले लोक असतील तर जुळवून घेईल, समाजावर अन्याय करणारे असतील तर विद्रोह करेल. तर या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण सध्या इथेच थांबूयात. मंगेश साबळे यांनी या
जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा केलेली आहे. यातले काही मुद्दे तुम्हाला सुचत असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.